गणपती मंदिर व बुबलादी मोत्याचा आशीर्वाद घेऊन प्रभाग क्रमांक 20 मधल्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवारांनी केला प्रचाराचा शुभारंभ। मिरज शहरातील प्रभाग क्रमांक 20 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटच्या अधिकृत उमेदवारांचा प्रचार आज धार्मिक विधी व शक्ती प्रदर्शनात उत्साहात सुरू झाला। उमेदवार प्रगती कांबळे, संतोष कुमार कोळी आणि अभिजित हारगे यांनी प्रभागातील गणपती मंदिरात दर्शन घेऊन प्रचाराची अधिकृत सुरुवात केली। यानंतर बबलादी महाराज व श्री बसवेश्वर महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आशीर्वाद घेण्यात आला। यानंतर कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भव्य रॅली काढण्यात आली। या रॅली दरम्यान उमेदवारांनी प्रभागातील नागरिकांशी संवाद साधत पुढील विकास कामांचा आराखडा मांडला। यावेळी बोलताना उमेदवार अभिजित हारगे म्हणाले की प्रभागातील रस्ते, गटारी, पथदिवे, पिण्याच्या पाण्याची सुविधा यासह मूलभूत नागरी प्रश्न सोडवणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे। माजी नगरसेविका म्हणून प्रगती कांबळे यांनी गेल्या 10 वर्षात केलेल्या विकास कामाच्या जोरावर ही उमेदवारी जनतेसमोर मांडत आहोत। विद्यमान राजकीय परिस्थितीवर टीका करत अभिजित हारगे यांनी सांगितले की आयात उमेदवार आमच्याकडे नाहीत। जे नेते स्वतःचा प्रभाग सोडून इतर प्रभागात येऊन निवडणूक लढवत आहेत त्यांना जनता योग्य उत्तर देईल। ही निवडणूक विकास कामांच्या जोरावरच लढवली जाईल। कोरोना काळातील कार्याचा उल्लेख करत त्यांनी सांगितले, महामारीच्या काळात पूरस्थिती असो वा कोरोना संकट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवणे, लसीकरण मोहीम आणि बाधित रुग्णांच्या अंत्यविधीसाठीही आम्ही पुढाकार घेतला होता। या सामाजिक कार्याच्या बळावरच जनतेचा विश्वास आमच्या सोबत असल्याचा दावा त्यांनी केला। प्रचार शुभारंभाच्या या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमचे नेते आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब, काँग्रेसचे खासदार विशालजी पाटील साहेब, आमदार विश्वजितजी कदम साहेब, महाविकास आघाडीच्या तिन्ही उमेदवारांचं आज या ठिकाणी गणरायाच्या आणि सदाशिव बबलादी मुत्याच्या साक्षीनं आज आम्ही प्रचाराचा शुभारंभ करत आहोत। वास्तविक विकासाचं विजन आणि जी पक्षाप्रती, नेत्याप्रती आम्ही जी निष्ठा बाळगलेली आहे त्या निष्ठेच्या जोरावर आम्ही खरं तर ही निवडणूक आज प्रभाग क्रमांक 20मधून जयंत पाटलांचे एकनिष्ठ कट्टर समर्थक म्हणून आम्ही लढवत आहोत आणि प्रभागातील जनतेच्या मनामध्ये आमची एक जागा आम्ही बनवलेली आहे। कामाच्या जोरावर, आपुलकीच्या जोरावर आणि निष्ठेच्या जोरावर तर आम्ही त्या सर्वसामान्य जनता, माझे मतदार बंधू, माझे कार्यकर्ते आणि माता भगिनी यांच्याकडून जो आम्हाला विश्वास मिळत आहे त्या विश्वासाच्या जोरावर एक विकासाचं विजन ठेवून संगीता हारगे यांनी प्रभाग क्रमांक 20मध्ये आणि पूर्वी असलेले 29मध्ये जे विकास कामं केली, कृष्णा घाटावर महापुरामध्ये आम्ही आमचं कुटुंब, विजयदादा माळी, शारदावहिनी माळी, आमचे काँग्रेसचे आबा जाधव या सगळ्यांनी मिळून आम्ही कृष्णा घाटावरील मुख्य जनावरांच्यापासून तिथल्या नागरिकांना रेस्क्यू करून त्यांना या ठिकाणी आमच्या 11 नंबर शाळेमध्ये आणून त्यांची व्यवस्था करून त्या ठिकाणी दुसऱ्या मजल्यावरून सुद्धा काही लोकांना मी स्वतः उचलून त्या ठिकाणी आणून महापुरामध्ये एक मोठं काम आमच्या कुटुंबाने, आमच्या पक्षाच्या वतीनं या ठिकाणी झालेलं आहे। कृष्णा घाटावर कोरोनाच्या काळातसुद्धा प्रभागातील सर्व जनतेला आम्ही स्वतः सोबत घेऊन लसीकरण, कृष्णा घाट आणि पाटील गल्ली, नदीवेस, बुधवारपेठ या परिसरातून बौद्ध वसाहत असेल, पंढरपूर चाळ, गोसावी गल्ली, उत्तमनगर, कोल्हापूर चाळ, जैन नगर आणि जुना हरिपूर रस्ता, संघर्ष कॉलनी आणि मठ या परिसरातील जे काय आमचे सर्व नागरिक आहेत त्यांना स्वतः आम्ही सोबत घेऊन आम्ही त्यांना कोरोनाचं लसीकरण केलेलं आहे। त्याच्यानंतर औषध फवारणी केलेली आहे। स्वतः आम्ही फिरून आम्ही टँकर भाड्याने घेऊन स्वतः औषध आणून आम्ही स्वतः नगरसेविका संगीता हारगे, विजय माळी, आमचे सर्व कार्यकर्ते, शारदा वहिनी, आमचे योगेश जाधव, आम्ही सगळ्यांनी स्वतः फिरून महानगरपालिकेचे टँकर घेऊन औषध आम्ही स्वतः आणून आम्ही स्वतः त्या ठिकाणी फवारणी केलेली आहे। औषध फवारणी झाल्यानंतर फॉगिंगसुद्धा आम्ही स्वतः फिरून रात्रीच्या वेळी डास प्रतिबंधक फॉगिंग असते, धूर फवारणी, ते सुद्धा आम्ही केलेलं आहे। प्रभागातील रस्ते असतील, ड्रेनेज असतील, पाण्याचा प्रश्न आम्ही मार्गी लावलेला आहे। ते सोडून जे एक आम्ही माणुसकीचं काम करतो, 1 वर्षाच्या 1 दिवसाच्या लहान मुलापासून ते 18 वर्षाच्या लहान
18 वर्षाच्या मुलापर्यंत हृदयाचे जे काही ऑपरेशन असतील आम्ही पूर्णपणे जयंत पाटील साहेब आमचे आरोग्यदूत आयुब बारगीर यांच्या माध्यमातून आम्ही मोफत करत असतो आहे आणि ते मोफत कुठल्याही सरकारी दवाखान्यात न करता मुंबईमध्ये कोकिळाबेन अंबानी हिंदुजा हॉस्पिटल जहांगीर हॉस्पिटल अशा मोठ्या हॉस्पिटलमध्ये गोरगरीब जनतेच्या लहान मुलांचे ऑपरेशन आम्ही करत असतो आहे. डोळ्याचे ऑपरेशन तर सातत्यानं आमचे सुरूच असतात. प्रत्येक वर्षी रियाज मुजावर सरांच्या इथं लहान मुलांचं हृदयाच्या तपासणीचं आम्ही शिबिर घेतो आहे. त्या शिबिराला कोकिळाबेन अंबानी हॉस्पिटलचे जे मुख्य डॉक्टर आहेत प्रशांत बोबाटे सर ते स्वतः एक दिवस आम्हाला वेळ देतात. त्यांनी स्वतः त्यांची तपासणी करतात आणि जशी रिक्वायरमेंट अर्जंट असेल त्या पद्धतीनं ते त्या आपल्या लहान मुलांचे ऑपरेशन वर्षभर आम्ही करत असतो. काही लोकांची जर परिस्थिती नसली तर आम्ही स्वतः त्यांना आमच्या गाडीमधून घेऊन जाऊन त्या ठिकाणी दवाखान्यात नेऊन ॲडमिट करून आम्ही त्यांचं ऑपरेशन करून आणत असतो आहे. एक जीवाभावाचं दृढ नातं आमच्या प्रभागातील सर्व जाती धर्माच्या जनतेशी आम्ही जोडलेलं आहे आणि त्याच्या जोरावरच आम्ही ही निवडणूक लढवतो. या निवडणुकीमध्ये स्थानिक उमेदवार आणि आयात उमेदवार असा सुद्धा मुद्दा असतो. आमचे सगळे स्थानिक उमेदवारच आहेत. आयात उमेदवारांना यावेळी लोक बाहेरचा रस्ता नक्की दाखवतील. महापालिका क्षेत्रातील इतर वार्डातले सोडून काही उमेदवार म्हणजे 20 नंबरमध्ये पण आलेले आहेत, त्याबद्दल काय सांगा? नाही, त्यांना त्यांचं वार्ड सोडून पळून यायची पाळी का आली? त्यांचं जर काम कर्तृत्व एवढं चांगलं असतं, प्रभागातील जनता प्रभागातील त्यांचा मोठ्या प्रमाणात असणारा समाज त्यांच्या पाठीशी जर असता तर या ठिकाणी तो वार्ड सोडून पळून येऊन आमच्या वार्डात थांबायची काय आवश्यकता नव्हती. याच्यावरूनच त्यांचं कार्य कर्तृत्व आणि समाजातली त्यांची लोकप्रियता आम्हाला जाणवलेली आहे. खरी लढत कोणाबरोबर आहे तुमच्या? आमदार पुत्राबरोबर आहे का थोरात बरोबर आहे? आमची खरी लढत योगेंद्र थोरात यांच्याबरोबर आहे, जे SC गटात असतानासुद्धा ते आमच्या विरोधात सर्वसाधारण गटातून उभारलेले आहेत. आमदार पुत्राला आम्ही कोण विचारत नाही.